या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट। माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। कृषी मंत्रीपद ही ओसाड गावची पाटीलकी आहे, मला हे खातं जाणीवपूर्वक दिलं असं कोकाटे म्हणाले। कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरती युवा सेनेनं संताप व्यक्त केला। अकलूजमध्ये प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला। हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे, हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं। सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। हिंदी भाषेवरील वक्तव्यावरनं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईकांवरती हल्लाबोल केला। ही त्यांची भूमिका आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। बहुचर्चित ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक लागला। या प्रकल्पांचं कंत्राट रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। सार्वजनिक हिताचं कारण देत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्ट रद्द झाला असं म्हणता येणार नाही, सर्व बाबी तपासून पुन्हा रिटेंडरिंग केलं जाणार आहे। कोर्टानं त्या टेंडरला स्टे दिलाय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची सुरुवात डोंबिवलीतनं होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत सातत्यानं चर्चा होते, मात्र याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली। दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत कुठलाही प्रस्ताव शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांकडे अधिकृतरित्या केलेला नाही, त्यामुळे या चर्चेत फारसं तथ्य नाही असं एकनाथ खडसे म्हणाले। निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवाजीनगर न्यायालयाकडनं कोठडी सुनावण्यात आली असून निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। राजकारण बाजूला ठेवा, वैष्णवीला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे। वैष्णवीला न्याय मिळाला नाही तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली। सरकारच दिवाळखोर आहे, या सरकारकडे पैसा नाही, पैसा वाचवण्यासाठी सरकारचे सर्व उद्योग सुरू आहेत अशी टीका लाडकी बहीण योजनेवरनं एकनाथ खडसे यांनी केली। विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही असं म्हणणारे खऱ्या राजकारणात कच्चे आहेत असं म्हणत संजय राऊतांनी नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावला। पाटण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत। हिंदूराव पाटील यांनी मुंबईत भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। भाजप पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली। सरकारनं धनगर समाजाला दिलेला शब्द पाळावा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली, तर अजित पवार जातीवादी असल्याचा आरोपही त्यांनी केला। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे। शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनल असावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली, यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता असल्याचा दावा शौमिका महाडिक यांनी केला। तसंच त्यांनी सोशल मीडियावरती नावेद मुश्रीफ यांना शुभेच्छा देत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला। मी म्हणेल ते खरं अशा मगरूर वृत्तीला ही अध्यक्ष निवड चपराक असल्याचं म्हणत त्यांनी सतेज पाटलांवर टीका केली। एखाद्या पदावरती गेल्यानंतर बोलताना भान असावं, अलीकडच्या काळात मारा आणि झोडा याप्रमाणे वक्तव्य केली जातात। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांवरती भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावं असं सदाभाऊ खोत म्हणाले। गेली किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यामुळे या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्तानं दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला। शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। बीडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली काढण्यात आली। यशवंत सेनेच्या वतीनं बीडमध्ये गुणवंत विद्यार्थिनींना
सायकलचं वाटप करण्यात आलं. बीडच्या आष्टी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. आष्टीमध्ये भव्य पायी रॅली काढण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील टाकळी ते आणवली बायपास रस्त्यावरती खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यावरती वृक्षारोपण करण्यात आलं. प्रशासनानं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 10 वर्षांपासून रेन हार्वेस्टिंग चेंबर बंद पडल्यामुळे पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौफाळा या मुख्य व्यापारी परिसरात साचलेलं पाणी व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतंय. या असुविधेबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं. बीडच्या पाटोद्यात व्यापारी संजय कांकरिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली. व्याजानं दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी दोघांकडून अपहरण करत चटके देण्याची धमकी दिल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. माणगाव एसटी आगारात 5 नवीन बसेस दाखल झाल्यात. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. श्रीफळ वाढवून शुभारंभ केल्यानंतर गोगावलेंनी नवीन बसमधनं कार्यकर्त्यांसोबत एक फेरी मारली. धाराशिवच्या कळंब शहरातील महावितरण कार्यालयात महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. 13 वर्षीय श्रेयस हजारेचा घरावरील विद्युत ताराला चिकटून मोठा अपघात झाला. या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली. सिंधुदुर्ग विमानतळावरनं 11 जूनपासून हैदराबाद आणि बेंगलोर विमानसेवा सुरू होणार आहे. कंपनीतर्फे विमानसेवेची बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवड्यातनं 4 दिवस ही सेवा असणार आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील खेतियामध्ये ईदच्या आधीच बकरे खरेदीसाठी मोठी गर्दी केली. विविध राज्यातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. नंदुरबारमध्ये रब्बी भरडधान्य खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. भरडधान्य खरेदी केंद्रात आतापर्यंत 114 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. पाणी संघर्ष समितीनं कडेगाव पोलीस स्टेशनवरती भव्य मोर्चा काढला. टेंभू योजनेची कोणतीच कामं दिलेल्या तारखा उलटून गेल्या तरी देखील नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. वसंत गडकर यांचा देहूतील संत तुकाराम महाराज संस्थाननं तीव्र शब्दात निषेध नोंदवला. संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनावरती त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. दरम्यान त्यांच्या कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अकोल्यातील 2800 जन्मदाखले रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले. या आदेशाविरोधात एमआयएम रस्त्यावरती उतरली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अहिल्यानगरच्या कोल्हार गावातील निबे वस्तीत पिंजऱ्यातील बिबट्या पसार झाला. पिंजऱ्याच्या दुरवस्था झाल्यामुळे बिबट्या पसार झाला. शासनानं चांगल्या दर्जाचे पिंजरे तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 340व्या आषाढी पायीवारी पालखीचा प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. त्या अनुषंगानं देहू संस्थानच्या वतीनं तयारी सुरू आहे. संत तुकोबांच्या पालखीला चांदीचा मुलामा देण्याची लगबग सुरू झाली आहे. सांगलीमध्ये जागतिक बँकेनं 600 कोटींचा आराखडा तयार केला. यातून नाले गटारे बांधल्या जाणार आहेत. मात्र हा आराखडा चुकीचा असल्याचं वक्तव्य खासदार विशाल पाटलांनी केला. यामुळे महापूर नियंत्रणात कसा येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झालंय. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. पेजवरती आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे लक्ष न देण्याचं आवाहन करण्यात आलंय. चंद्रपुरात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी, सैन्य, पोलीस यांसारख्या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याकरता अम्मा की पढाई हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून 3000पैकी 300 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या पवित्र मंदिरातील गोमुख आणि कल्लोळ तीर्थ कुंडातील नैसर्गिक झऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या पवित्र कुंडांचे झरे खळखळून वाहत आहेत. मे महिन्यात उन्हाळ्यातही हे झरे भरभरून वाहत असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षात गेल्या 5 महिन्यात 22 जणांचे बळी गेलेत. अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला वनाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. अमरावतीच्या अंजनगाव शहरात पाण्याच्या टाकीवर सोडून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शहरात निकृष्ट दर्जाची कामं आणि कचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला. चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पन्नकेश्वर खासगी साखर कारखान्याच्या 390 कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याची तक्रार
कर्मचाऱ्यांनी केली. थकीत वेतन तातडीनं देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या गावातील क्रीडा संकुल अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले. कोथळी गावातील क्रीडा संकुलनाची दुरवस्था झाली आहे. क्रीडा मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी क्रीडा प्रेमींकडून केली जाते. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टीईटी परीक्षेत लातूर शहरातील काही केंद्रावरती मोठा गोंधळ दिसून आला. केंद्रावरील कर्मचारी जयंत माने हे परीक्षार्थींना प्रवेश देण्यावरनं हुज्जत घालताना दिसून आले. कर्मचाऱ्यांना हाताला धरून परीक्षा केंद्राबाहेर काढल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार करण्यात आली. मालेगावच्या भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण हटवण्यास मुंबई हायकोर्टानं 17 जूनपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळालाय. किल्ल्याभोवती 300 पेक्षा जास्त अतिक्रमणग्रस्त घरं आहेत. शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. कर्जमाफी होणार नाही. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटलांनी हे वक्तव्य केलं. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुरुस्तीसाठी 4 ते 5 दिवस लागणार असून काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे. जळगावच्या समतानगर आणि हरिविठ्ठल नगरात डेंग्यूचे 16 संशयित रुग्ण आढळले. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. मुंबई मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर कोकणच्या समुद्रातील पहिला बंधारा अंजारले या ठिकाणी होतोय. अंजारले खाडी आणि समुद्राच्या मधोमध होणाऱ्या बंधाऱ्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे नाराजी व्यक्त होते. आंबेगाव तालुक्याच्या लोणी पहादरा परिसरामध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते. लोणी शिरदाळे रस्त्यावरती भर दिवसा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव विमानतळावरनं फ्लाय 91 कंपनीच्या पुण्याकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव विमानतळावरती प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या विमानात मंत्री गिरीश महाजन सुद्धा होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन बांधलं जातं. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचं 21 कोटी स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती. शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती. कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजेच 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद असेल. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या सोनोरी ते मूर्तिजापूर सर्व्हिस रोडवरती 16 लाख रुपयांचे 9 क्विंटल प्रतिबंधित कपाशी बियाणं पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी ही माहिती कृषी विभागाला दिल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. साईबाबा संस्थानच्या लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यानं दानाचे लाखो रुपये चोरी केल्याचं समोर आलंय. चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासाहेब नारायण गोनकर असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणं बाजारपेठेत दाखल झाले. कृषी विभाग आणि पोलिसांनी 4 ठिकाणी धाडी टाकून 188 बॅग्स बोगस बियाणं जप्त केलंय. त्यामुळे बोगस बियाणांचा काळा बाजार रोखण्याचं कृषी विभागासमोर मोठं आव्हान आहे. सिल्लोडमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकाला फळ व्यावसायिकांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे 2 गट आमने सामने आले. या प्रकरणी 15 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेंवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक शांतता भंग करण्याच्या प्रयत्नासह मंत्री संजय शिरसाट यांची बदनामी केल्याच्या आरोपात हे गुन्हे दाखल झाले. पुण्याच्या मुकुंदनगर परिसरात मंदिरातील दानपेटीतनं पैसे चोरी केल्याची घटना घडली. चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून महादेव गिरमकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे.